तर मुंबईमध्ये सीजेपी आंदोलन प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 गुन्हे दाखल करण्यात आले। 900हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले। शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये 600 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। माहीम, दादर, सायन, वरळीसह इतर ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या नावावर राजकीय आंदोलन केलं जाते असं बन यांनी म्हटलं। विद्यार्थ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं जाते असं बन यांनी म्हटलं। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाही, आम्ही आधीपासून सांगतोय असं देखील नवनाथ बन यांनी म्हटलं। प्रकाश आंबेडकरांना एकच विनंती आहे की तुम्ही शांततामय मार्गाने महाराष्ट्र बंदची हाक द्या, परंतु तुम्ही अफजल खान, औरंगजेबाचा उदो करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते सहन केलं जाणार नाही। ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं कुणी उधळले होते हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे। प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राने तुम्हाला बघितलेलं आहे। तुम्ही आपला राजकीय अजेंडा विद्यार्थ्यांच्या नावावर रेटू नका। महाराष्ट्रात तुमचा हा राजकीय अजेंडा चालणार नाही। तुम्ही कितीही प्रयत्न केले तरुणांची माथी भडकायची तर ती भडकली जाणार नाही। इथला जेनझी हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे, देवाभाऊंच्या पाठीशी आहे। तर भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये सीजेपीच्या समर्थनामध्ये मोर्चा काढण्यात आला। शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी यावेळेला करण्यात आली। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बारामतीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं। जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बारामतीत विद्यार्थी रस्त्यावर पाहिला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची यावेळेला आंदोलनात मागणी करण्यात आली। त्यामुळे द्यायची काही कारण नाही सरकारला, काय लाठीचार्ज करायचा, काय गोळ्या मारायच्या तुम्हाला, परंतु आम्ही लोकशाही पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करणार आणि आवाज बुलंद करणार। आणि भाजपचं सरकार इंग्रजांप्रमाणे वागते असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं। अण्णा हजारेंच्या उपोषणावेळी त्यावेळेचे पंतप्रधान स्वतः गेले होते असं ठाकूरांनी म्हटलं। मनमोहन सिंहांनी उपोषणाच्या स्थळी जाऊन अण्णा हजारेंचं उपोषण सोडवलं होतं असं ठाकूर यांनी म्हटलं। स्वतः इंदिराजी पंतप्रधान असताना स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन की स्पेशल फ्लाईट घेऊन गेल्या आणि त्यांचं उपोषण सोडलं। अरे पोरांचं जर तुम्ही ऐकणार नाही, विद्यार्थ्यांचं जर तुम्हाला काहीच काळजी नाही आणि तुम्हाला जर स्वतःच्याच मनाने सगळं करायचं असेल तर मग या देशाचं भवितव्य एकदम अंधारात आहे असंच म्हणावं लागेल। निषेध आहे। आज ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना उचललं, काल ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांवर लाठीचार्ज केला, जे इंग्रजांनी केलं ते आत्ताचं भाजपचं सरकार, मोदी सरकार करताय, याचा निषेध।